शाळेच्या सहली धमाल मजा मस्तीसह शैक्षणिक उद्दिष्टांसह सुद्धा आयोजित केलेल्या असतात. अर्थात काही खोडकर विद्यार्थी या निमित्ताने अनेकदा प्रँक करून चर्चेत येतात. अशीच घटना कर्नाटकच्या चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला गावातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने शैक्षणिक सहलीच्या दरम्यान एका पुरुष विद्यार्थ्यासह केलेल्या कथित गैरवर्तनाबद्दल चौकशीची मागणी करण्यात आली. या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिक्षिकेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित विद्यार्थ्याचे पालक घाबरले आणि त्यांनी तातडीने पुष्पलता यांची शाळेत भेट घेतली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आणि मुख्याध्यापिकेच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पालक पुष्पलतावर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन करत आहे. या घोटाळ्यामुळे शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. शाळेच्या व्यवस्थापनाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे, असेही पालकांनी म्हटले आहे. असं असलं तरी व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये विद्यार्थीसुद्धा मुख्याध्यापिकेसह कुठल्याही संकोचाशिवाय मिठी मारताना, पोज देताना दिसत आहे. यावरून कदाचित या मुलावर जबरदस्ती झाली नसावी, असेही अंदाज बांधण्यात येत आहेत.